हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टी घोटाळ्याच्या संदर्भात आता पुढं काय झालं ती माहिती पाहणार आहोत. तर पोलिसांनी महत्त्वाच्या म्हणजे जे कोणी याच्यामध्ये सहभागी आहेत त्याच्यामध्ये त्यांना अटक केलेलीच आहे. आणि आता सहभागी असणारे जे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, तसंच कॉलेजचे प्राचार्यसुद्धा आहेत, प्राध्यापक आहेत. या सर्वांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या घोटाळ्याचे जे लागेबंद आहेत ते परराज्यापर्यंत सुद्धा गेलेले आहेत, की पोलिसांना असा संशय आहे, की उत्तर भारतातील काही लोकं या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत. त्याचा तपास सुरू आहे पोलिसांचा. म्हणजे तपास अजून पूर्ण झालेला नाहीये. पण आत्तापर्यंत जी माहिती मिळालेली आहे ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, कोल्हापूर शिक्षक पात्रता परीक्षेचा टी-ई-टी पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोळांकूरच्या म्हणजे कुठलं महाविद्यालय आहे तर सोळांकूर इथलं ते महाविद्यालय आहे. तर सोळांकूरच्या महाविद्यालयाचा प्रभारी प्राचार्य, त्याच्यानंतर मिरज महाविद्यालयातील पूर्णवेळ प्राध्यापक म्हणजे पर्मनंट प्राध्यापक आहे. पगार खूप चांगला आहे तरी पण असले म्हणजे पेपर फोडीचे धंदे करतो हा म्हणजे काय बोलायचं. व बिद्री येथील महाविद्यालयातील तासिका तत्वावरील त्या प्राध्यापकावर शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉक्टर प्रकाश बच्छाव यांनी संबंधित महाविद्यालयांना बुधवारी दिले. म्हणजे याच्यामध्ये महाविद्यालयामधील सहभागी असलेले जे प्राध्यापक आहेत त्याच्यामध्ये एक परमनंट आहे, एक तासिका तत्वावर आहे, CSBवर म्हणतो आपण त्याला, आणि प्रभारी प्राचार्यसुद्धा आहे. म्हणजे प्राचार्य हा परमनंटच असतो. तर या सगळ्यांना निलंबन करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा सगळी चौकशी वगैरे होईल आणि ते जर खरोखर त्याच्यामध्ये दोषी आढळले तर त्यांना सेवेतून सुद्धा बडतर्फ केलं जाईल. पण आता सध्या त्यांचं निलंबन केलेलं आहे. त्याच्या पुढे पहा, याबाबतचे पत्र सहसंचालकांनी संबंधित संस्थांना पाठवले आहे. मुरगुड जवळील सोनगे तालुका कागल येथे टी-ई-टी पेपर फोडण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. या छाप्यात 5 शिक्षकांसह 18 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सोळांपूर येथील एका महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्याचा समावेश आहे. याशिवाय मिरज येथील एक प्राध्यापक व बिद्री येथील तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकाचा या सहभाग असल्याचे उघड झाले आहे. संबंधित प्राध्यापकांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे पत्र मुरगुड पोलिसांनी विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांना पाठवले होते. त्यानुसार विभागीय सहसंचालकांनी संबंधित प्राचार्य व 2 प्राध्यापकांवर नियमानुसार शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत. आता जे शिक्षक आहेत प्राथमिक आणि माध्यमिक त्यांचं काय झालं तेही पाहूयात आपण. तर दरम्यान या प्रकरणातील 2 शिक्षक हे माध्यमिकचे आहेत. त्यानुसार शिक्षण उपसंचालक प्रभावती कोळेकर यांनी जिल्हा परिषदेचे CO यांच्याशी मंगळवारी पत्रव्यवहार करून कारवाई करण्यासंदर्भात कळवले. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्याशी बुधवारी संपर्क साधला. ते म्हणाले, विभागीय शिक्षण उपसंचालकांचे पत्र अद्याप प्राप्त झाले नाही. याबाबतची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाकडून तत्काळ घेईन. शासन नियमानुसार एखादी व्यक्ती 48 तास तुरुंगात राहिला तर त्याचे आपोआप निलंबन होते. गुरुवारी माध्यमिक शिक्षण अधिकारी यांच्याकडून प्रकरणाची माहिती मिळताच संबंधित शिक्षण संस्थेला त्या शिक्षकांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश देणार असल्याचे जिल्हा परिषद COनी कार्तिकेयन एस म्हणाले. प्राचार्य प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई करा. म्हणजे हे जे शिक्षक आहेत जे याच्यामध्ये सहभागी आहेत त्यांची सुद्धा चौकशी करून त्यांचं सुद्धा कठोर कारवाई म्हणजेच निलंबन करण्यात येणार आहे. आणि जे शिक्षक 48 तास म्हणजे 2 दिवस तुरुंगामध्ये आहेत ते आपोआप निलंबितच झालेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. तर हा एक अपडेट आहे. अजून काही नवीन माहिती मिळाली तर त्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.